नमस्ते मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, ऐश्वर्याचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मैत्रिणींनो, थोड्याच दिवसात मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे। येत्या 20 तारखेला अमावास्या आहे आणि 21 तारखेपासून मार्गशीर्षचा महिना सुरू होणार आहे। धार्मिक दृष्ट्या या महिन्याचं विशेष असं महत्त्व आहे। या महिन्यामध्ये लक्ष्मी जी असते ती सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर वास करत असते आणि लक्ष्मीचा वास जो असतो सगळीकडे लक्ष्मी तत्व जास्त असतात वातावरणामध्ये। त्यामुळे मार्गशीर्षचा महिना हा अत्यंत पवित्र आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा हा महिना असतो। या महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे गुरुवार हे व्रत घरोघरी केल्या जातं। घरोघरी घरातल्या महिला वर्ग जो असतो तो हे व्रत करत असतो। मी तर म्हणते महाराष्ट्रात 10 पैकी 7 किंवा 8 स्त्रियांचं नक्कीच महालक्ष्मीचे व्रताचे उपवास असतात। तर हे उपवास कसे करावे, काय नियम पाळावे किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये काय करू नये, काय करावे याबद्दल अनेक प्रश्न स्त्रियांच्या मनात असतात। तर त्याचबद्दल आजचा व्हिडिओ मी बनवलेला आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, मार्गशीर्ष महिन्यामध्ये लक्ष्मी जी असते ती सूक्ष्म स्वरूपात पृथ्वीवर वास करत असते आणि मार्गशीर्ष महिन्यात केलेली सेवा आणि उपाय यामुळे आपलं पुण्य जे असतं ते 100 पटीने वाढत असतं। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये जितकंही तुम्ही पुण्य कराल त्याचा 10 पट फळ तुम्हाला मिळणार आहे। त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि या महिन्यामध्ये पूर्ण महिन्या तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे, कारण की हा खूप पवित्र असा महिना आहे। या महिन्यात लक्ष्मी आणि विष्णू हे पृथ्वीवर वास करत असतात। त्यामुळे या महिन्यात जितकीही तुम्ही पूजा वगैरे करणार त्याचं फळ तुम्हाला दुप्पट पटीने मिळणार आहे। तर या महिन्यात तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे, सूर्याला अर्घ्य तुम्हाला रोज द्यायचा आहे। तसंच घराचा जो मुख्य दरवाजा असतो, कुणीही पाहुणा वगैरे कुणीही बाहेरचं माणूस जे येतं ते मुख्य दरवाजातूनच येतं। तो काय आपण खिडकीतून किंवा छतावरून कोणी येत नाही, मुख्य दरवाजातूनच कोणीही आपल्या घरात एंट्री करत असतं। त्यामुळे घराचा मुख्य दरवाजा कधीही एकदम ताजेतवाना आणि फ्रेश वाटेल असा ठेवायचा असतो। त्यामुळे घराच्या मुख्य दरवाजाला कवड्यांचं तोरण लावायचं आहे किंवा आंब्याचं तोरण तुम्ही लावू शकतात गुरुवारच्या दिवशी। किंवा आंब्याचं तोरण जर तुम्हाला जमत नसेल तर कमीत कमी 5 पानांची डहाळी आणून दरवाजाला लावायची आहे किंवा झेंडूची फुलं आणून दरवाजाच्या दोघी बाजूला एक एक फूल ठेवायचं आहे। दरवाजाला उंबरठ्यावर लेपन करायचं आहे हळदीचं। तसंच रांगोळी काढायची आहे। सकाळ संध्याकाळ मुख्य दरवाजाच्या बाहेर दिवा लावायचा आहे। अशा पद्धतीने मुख्य दरवाजाची तुम्हाला धूप दीप अगरबत्ती दाखवून पूजा करायची आहे। मुख्य दरवाजाचं रोजची सेवा तुम्ही अशाच पद्धतीने करायची आहे, कारण की बाहेरून जी निगेटिव्ह एनर्जी येते ती मुख्य दरवाजातूनच येते। त्यामुळे मुख्य दरवाजा नेहमी फ्रेश आणि रोज स्वच्छ असा करायचा आहे। त्यानंतर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे। रोजची देवपूजा वगैरे देवघर वगैरे स्वच्छ ठेवायचं आहे। तसंच या दिवसांमध्ये घरातली स्वच्छता ठेवायची आहे। रोज देवांना आंघोळ घालायची आहे। धूप दीप अगरबत्ती रोज करायची आहे, सकाळी पण आणि संध्याकाळी पण। आणि या गुरुवारच्या दिवशी कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी आपला जो दिवा आहे देवघरातला तो दिवसभर तेवत राहील याची काळजी घ्यायची आहे। कारण की म्हणतात आपल्याकडे जुने लोक, तेल जळो आणि विघ्न टळो। त्यामुळे दिवा गुरुवारच्या दिवशी तरी कमीत कमी दिवसभर तेवत राहील अशा पद्धतीने तुम्ही दिवा लावायचा आहे। तसेच तुमच्या देवघरातील श्रीयंत्रावर तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे आणि तेच कुंकू तुम्ही कपाळाला लावायला वापरायचं आहे। जर तुमच्याकडे श्रीयंत्र नसेल तर मार्गशीर्षचा महिन्यासारखा पवित्र महिना तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे श्रीयंत्राची स्थापना आणि खरेदी तुम्ही या महिन्यात करू शकतात आणि गुरुवारच्या दिवशी स्थापना पण करू शकतात। त्यामुळे श्रीयंत्रावर कुंकुमार्चन गुरुवारच्या दिवशी नक्की करायचं आहे। तसंच घरातली स्त्री जी पुरुष मंडळी असतात त्यांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या घरातली स्त्री जी आहे ती नाराज होणार नाही किंवा तिचा सारखा सारखा अपमान करणं टाळायचं आहे। ज्या घरातली स्त्री नाराज असते त्या घराची कधीही प्रगती होत नाही। त्यामुळे घरातली स्त्री असो किंवा मुलगी असो
तिचा सारखा अपमान करायचा नसतो किंवा तिच्याशी जास्त भांडायचं नसतं. स्त्रीचा अपमान कधीही करायचा नसतो. त्या घरामध्ये लक्ष्मी नांदत नाही, त्यामुळे स्त्रीचा अपमान करायचा नाही. तसंच टाळी काही एक हाताने वाजत नाही, त्यामुळे स्त्रियांनी पण काळजी घ्यायची आहे की घरातलं वातावरण कसं फ्रेश ठेवायचं, घरामध्ये कटकटी भांडणं होणार नाही याची काळजी स्त्रियांनी पण घ्यायची आहे. या दिवसात घरामध्ये भांडणं कटकटी बिलकुल करायच्या नाही आहेत. मार्गशीर्षचा खूप पवित्र महिना असतो. तसंच यूट्यूबला तुम्ही मंत्र स्तोत्र हे सारखं सकाळी पण संध्याकाळी पण लावू शकतात. व्यंकटेश स्तोत्र, श्री सूक्त किंवा महालक्ष्मी अष्टक अशा प्रकारचे मंत्र स्तोत्र तुम्ही यूट्यूबला लावून घरामध्ये ऐकू शकतात. त्याच्यामुळे घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते. घरातलं वातावरण अगदी प्रसन्न ठेवायचं आहे. सकाळ संध्याकाळ घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि यूट्यूबला अशा प्रकारचे स्तोत्र मंत्र तुम्ही लावू शकतात. तसेच कुणाचा अपमान करायचा नाही आहे या दिवशी, म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये, किंवा कोणाची फसवणूक करायची नाही आहे. बघा, पूर्वीच्या काळी म्हणायचे की मुलगा बाप करेल आणि मुलगा भरेल, पण आत्ताची तशी पिढी नाही आहे. आता इथंच करायचं आणि इथंच भरून जायचं असतं. तुम्ही जर कुणाची फसवणूक केली तर तुम्हाला नक्की अनुभव येईल की 1-2 महिन्यात तुमचीही कोणीतरी फसवणूक करेल किंवा तुमचाही कोणीतरी अपमान करेल. त्यामुळे कुणाचाही अपमान या करायचा नसतो. या महिन्यातच काय, पण कधीच नाही. कोणाची फसवणूक करू नका. आपलं जेवढं आहे त्यात समाधानी माणसाने राहायला शिकावं. त्याच्यासारखा समाधानी माणूसच नसतो. तसंच या महिन्यात कुणाला उसने पैसे देऊ नका किंवा कुणाकडून उसने पैसे मागू नका, कारण की पैसा जे असते ती आपली लक्ष्मी असते. त्यामुळे पैसे उसने देऊ पण नका किंवा मागूही नका. फक्त ज्याला गरज असेल, गरजवंताला, जसं हॉस्पिटलसाठी पैशांची गरज असेल किंवा खूपच एखाद्याला पैशाची अडचण असेल तरच तुम्ही उसने पैसे द्या, नाहीतर देऊ नका. तसंच मार्गशीर्ष महिन्यामध्ये दारामध्ये कुणीही येऊ, कुत्रा आला मांजर आला तर त्याला असंच हाकलून द्यायचं नाही. कुत्रा आला तर त्याला चपाती टाका. मांजर वगैरे येत असेल तर तिला वाटीभर दूध प्यायला द्या. खाली हात कुणालाही पाठवू नका किंवा एखादा भिकारी दारात आला तर त्याला जेवण द्या किंवा पैसे द्या. तुमच्याकडून जी ही मदत होईल ती मदत तुम्ही करायची आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर तुमच्याकडे सुवासिनी स्त्री आली किंवा कुमारिका आली तर त्यांना कमीत कमी हातावर साखर द्यायची आहे किंवा दूध किंवा चहा तरी पाजायचा आहे, किंवा खाली हात कुणालाच घरातून आपल्याला जायला नको, ही काळजी तुम्ही घ्यायची आहे. मार्गशीर्षच पाय, पण कुठल्याही महिन्यामध्ये आपल्या दारात कुणीही आलं तरी त्याला खाली हात पाठवायचं नसतं. काही ना काही त्याला चहा पाणी किंवा दूध वगैरे आपण नक्की करायचं असतं, कारण की अतिथी देवो भव ही आपली परंपरा आहे. त्यामुळे दारात येणाऱ्या माणसाला कधीही खाली हात आपण पाठवायचं नसतं. तसंच गुरुवारच्या दिवशी आपल्याला उपवास करायचा असतो. तर बघा, बऱ्याच लेडीज असतात जे जॉब करतात किंवा ज्यांना पहाटेच जॉबला जातात, त्यांना पूजा मांडायला जमत नाही. तर पूजा कशी मांडायची हा त्यांना प्रश्न पडतो. तर ताईंनो, तुम्ही पूजा तुम्हाला जमत असेल तर पूजा मांडा, किंवा नसेल जमत तर तुम्ही फक्त उपवासही करू शकतात. पण शक्य होईल तर जर तुम्ही सकाळी ॲडजस्ट झालं तर सकाळी पूजा करून कहाणी वाचून घ्या, किंवा संध्याकाळी जर तुम्हाला जमत असेल तर संध्याकाळी पूजा वगैरे मांडणी करून कहाणी वाचू शकतात. पण 4ही गुरुवारी एकच वेळ ठरवा, एक तर सकाळी किंवा संध्याकाळी, अशी एकच कुठली तरी वेळ ठरवा. नाहीतर असं नाही की या गुरुवारी मी संध्याकाळी पूजा केली, पुढच्या गुरुवारी मी सकाळी करेल, असं नका करू. एकच कुठली तरी वेळ ठरवा, म्हणजे ते आपल्या मनालाही ते आपल्याला प्रसन्न वाटतं. तसंच उपवास तुम्ही फळं खायचे असतात. या उपवासाला जास्त करून मिठाचे पदार्थ खात नाही, एकतर गोड पदार्थ किंवा फळंच खायचे असतात. जर तुम्ही प्रेग्नंट असाल किंवा तुमचं लहान बाळ असेल, फिडिंग करावं लागतं तुम्हाला, तर तुम्ही गोड पदार्थ खाऊ शकतात किंवा गोड खीर करून खाऊ शकता साबुदाण्याची, किंवा राजगिऱ्याचा शिरा करून खाऊ शकतात. फक्त तिखट किंवा मीठ असलेले पदार्थ तुम्हाला खायचे नाही आहेत. त्यानंतर न करण्यापेक्षा केलेलं चांगलं. तुमच्याकडून जशाही पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही सेवा आणि उपवास करू शकतात. तसंच या मार्गशीर्षच्या महिन्यात घरामध्ये तुम्हाला चप्पल घालायची नाही आहे, कारण की चप्पल जी असते ती चामड्यापासून बनते आणि चामडा जो आहे ते जनावरांच्या कातड्यापासून बनवल्या जातं. त्यामुळे चामड्याच्या वस्तू या दिवसामध्ये वर्ज्य करायच्या आहेत. कमीत कमी गुरुवारच्या दिवशी तरी
चांबड्याच्या वस्तू म्हणजे बेल्ट किंवा पर्स या वस्तू तुम्हाला गुरुवारच्या दिवशी तरी टाळायच्या आहेत। तसंच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हातामध्ये हिरव्या बांगड्या, कपाळावर छोटंसं का असेना कुंकू नक्की लावायचं आहे। तसंच या महिन्यात दानधर्मालाही तितकंच महत्त्व आहे, त्यामुळे दानधर्म तुमच्याकडून जेवढंही दान होईल ते तुम्ही करायचा प्रयत्न करायचा आहे। तसंच बऱ्याच जणींचा प्रश्न पडतो की गुरुवारी केस धुवावे किंवा फरची पुसायची का, तर लक्ष्मीपूजनाला सुद्धा आपण झाडू मारत नाही। तसंच गुरुवारच्या दिवशी सुद्धा झाडू मारायचा नसतो किंवा फरची पुसायची नसते। त्या दिवशी आपल्याला लक्ष्मीचं आगमन करायचं असतं, ना की लक्ष्मी घराबाहेर घालवायची असते। त्यामुळे गुरुवारच्या दिवशी शक्यतो घरामध्ये झाडू मारायचा नाही, मारला तरी ती घाण जी आहे ती घराबाहेर टाकून द्यायची नसते। एका पॉलिथिनमध्ये भरून तुम्ही घरातच कुठेतरी कोपऱ्यामध्ये ठेवायचे असते। त्यामुळे गुरुवारी पोछा मारायचा नाही आहे, झाडू मारला तरी तुम्ही ती घाण पॉलिथिनमध्ये भरून घरातच ठेवायची एखाद्या कोपऱ्यामध्ये। आणि मग लक्ष्मीची पूजा मांडायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गोमूत्र शिंपडून किंवा तेवढी जागा जी असते तेवढी जागा पुसून लक्ष्मीची पूजा मांडायची आहे, पण गुरुवारच्या दिवशी फरची पुसायची नाही आहे। तसंच उंबरठ्यावर लेपन पण तुम्ही सेम करायचं आहे। उंबरठ्यावर पाणी शिंपडून तेवढी जागा पुसून घ्यायची आणि उंबरठ्याचं लेपन, रांगोळी, धूप दीप अगरबत्ती दाखवून दरवाजाची आपल्याला उंबरठ्याची पूजा करायची असते। दरवाजावर तुम्हाला मुख्य जो दरवाजा असतो त्याच्यावर तुम्हाला हळदी आणि कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे। तसंच 4 बिंदू आणि साईडने 2 रेषा असं पूर्ण स्वस्तिक तुम्हाला काढायचं असतं। अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारची सेवा किंवा मार्गशीर्ष महिन्यामध्ये हे उपाय तुम्हाला करायचे आहेत। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।